राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. मच्छीमार बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध व्हावा, तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन व नोंदणी शिबिराचा शुभारंभ भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मत्स्यमारांसाठी त्यांनी योजना राबवली आहे, तर त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. योगेश चांदोसकर यांनी आम्हाला ही योजना सांगितली. तन्वी मॅडम पण होत्या, त्यांचे पण खूप आभार. पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत जे आता योजना चालू आहेत, म्हणजे त्यात उदाहरणार्थ आता विमा पॉलिसीचा फायदा जर मच्छीमारांना कुठलं जरी काय संकट आलं, जर एखादी वादळ सदृश परिस्थिती झाली किंवा इकडे किनाऱ्यावर जरी काय झालं तरी त्याला 5 लाखाचं कवच आज या इन्शुरन्समधून शासनामार्फत दिलं जातं आणि त्याचा निश्चितच फायदा या मच्छीमारांना, तमाम मच्छीमारांना होता. आणि त्याच पद्धतीत यापूर्वी जे घडलं त्या याचासुद्धा फायदा ह्याच्या स्कीममधून आम्ही करून दिलेला आहे. आणि ते जवळजवळ 6 आठवड्यात त्याचा फायदा यावेळी, म्हणजे प्रथमच अशी परिस्थिती झाली की ह्या मच्छीमार कवचमुळे की 6 आठवड्यात त्याचा फायदा त्या मच्छीमाराला मिळाला. आणि याचा खरोखरच सर्व मच्छीमार बांधवांनी फायदा घेतला पाहिजे. या आता मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत ज्या योजना राबवल्या आहेत, उदाहरणार्थ जशी पंतप्रधान आवाजाची जी मत्स्य संपदा योजना होती, तशीच ती महाराष्ट्र राज्याने म्हणजे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे साहेबांनी मत्स्य संपदा, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणून ती जाहीर केली आहे. त्याचा फायदासुद्धा तमाम मच्छीमारांना होतो, कारण ती आता नवीन योजना जी सुरू केली आहे त्याचे अगदी लहान मोठ्या मच्छीमारांना त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर जे आता मच्छीमार खरोखर ह्याच्या स्कीमचा फायदा घेणार आहे, यासाठी जी NFD त्याची जी आहे आपण त्याची नोंदणी करावी, जेणेकरून त्या योजनाचा आपल्याला फायदा करून घेता येईल. आणि मी मच्छीमारांना सांगतो की जे आता वाढदिवसानिमित्त जे आत्ता सुरुवात केलेली आहे, त्यांनी प्रत्येकाने येऊन अगदी ते समजा कालवामुळे जरी काढणारे असतील, तरी मासे विक्रेते असतील, तरीसुद्धा त्या लोकांनी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि ह्या योजनेचा खरोखर आपल्या जीवनात फायदा करून घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वजणांना ह्या माध्यमातून विनंती करतो. आणि माननीय नितेश राणे साहेबांचा 23 जूनला जो वाढदिवस आहे, त्या तमाम मच्छीमारांच्या वतीने त्यांना चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माननीय पालकमंत्री तसेच मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे श्री नितेशजी राणे साहेबांचा जो फ्लॅगशिप कार्यक्रम आहे, योजना आहे, जे की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, हे केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर सुरुवात केलेली आहे. ही एक खूपच चांगली अशी योजना माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली बनलेली आहे. तर आज आपण इथे बऱ्याचशा योजनेचा माननीय मंत्री श्री नितेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या विविध ज्या योजना आहेत त्यांच्या योजनेची माहिती देणे, त्यासोबतच त्यांचा जो विमा संरक्षण विमा कवच 5 लाख रुपयाचा विमा कवच हे जे केंद्र व राज्य शासनातर्फे यांचा विमा करवला जातो, तर याचा लाभ देण्याकरिता आज आपण इथे कॅम्प आयोजित केलेला आहे. त्याबरोबरच NFDP नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व मच्छीमार बांधवांना योजनेचा लाभ देण्याकरिता त्यांची नोंदणी करणे, त्यासोबतच त्यांना विविध योजनांची माहिती देण्याकरिता हा चांगला असा उपक्रम माननीय नितेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे आयोजित केलेला आहे. याकरिता भारतीय जनता पार्टीचे देवगड मंडळातर्फे सुद्धा आम्हाला विनंती करण्यात आलेली होती. त्याने खूप सुंदरसं उपक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्ताने सर्व मच्छीमार बांधवांना इथे जमवलं आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी कॅम्पच्या नंतर देखील कार्यालयात येऊन या योजनेचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान सुकर करून आपले जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने, आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब हे खूप चांगला त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न होत आहे. तर याचा नक्की आपण लाभ घ्यावा. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.